साहेब आज काय सांगाल, कोणत्या गटामधून आणि कोणत्या पक्षामधून आपण अर्ज भरलेला आहे? जिल्हा परिषद पिनूर गटातून माझा भारतीय जनता पार्टीमधून अधिकृतरित्या त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. आज अर्ज भरते वेळी जर कोणी उमेदवार असेल त्यांनी फॉर्च्युनर स्कॉर्पिओ गाडीसाठी विचारला, पण आज बैलगाडीतून येण्याचा आपला काय मानस होता? आज आपण पाहताय या देशात शेतकरी कृषीप्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातोय. त्याच कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज बैलगाडीमध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याच्या बैलगाडीमध्ये या ठिकाणी अर्ज भरताना नियोजन केलं. एकीकडे तगडी फाईट असं आव्हान असं पुण्यात वाटतं का आपल्याला? आव्हान वगैरे नाही. ह्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे, या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण शेट्टी, या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतदादा माने, या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना 100% मला विश्वास आहे की समोर कुठलंही आव्हान वगैरे नाही. त्या पिनूर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणच्या जनतेनं आता ठरवलेलं आहे रामदास भाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पिनोर मधल्या आणि पिनोर गटातील मायबाप जनतेला सुद्धा माहित आहे खरं कोण आणि खोटं कोण, आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं. त्यामुळं मी गेले 20 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल ती होण्याचा शब्द देतो, जे होत नाही ते शब्द देत नसतो, ही जनतेला माहिती आहे. आणि समोर जी माझ्या निवडणूक लढतायत किती खोटे आहेत हे या पिनोर आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांना माहिती आहे. त्यामुळे माझा विजय त्या मायबाप जनतेनं, गोरगरीब शेतकरी कष्टकरी दिलनरीत लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे. त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय 100% निश्चित आहे. खरं तर आपले मामा मानाजी बापू माने ज्या नेत्यांसोबत होते त्यांना देखील कुठेतरी डावललं गेलंय का, असं काय वाटतं? 100% आमच्या भागामध्ये, या तालुक्यामध्ये माझे सख्खे मामा असलेले मानाजी बापू माने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उमेदवारी देणे क्रमपात्र होतं, परंतु आज या ठिकाणी अर्ज भरला असं मला समजलंय. परंतु या ठिकाणच्या या आपल्या माध्यमातून मी सांगतो, माझे मामा मानाजी बापू माने सुद्धा या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत. जर त्या निवडणुकीत त्यांनी माघार घेतली किंवा हे केले तर मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्यांनाही विनंती करतो की त्यांचा मुलगा समजून ते मला 100% सहकार्य करतील अशी भावना व्यक्त करतो. आपल्या विरोधक असलेले उमेदवार यांच्यासोबत आमदार आहेत, जे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, मग सगळे एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर नेते आपल्या त्यांच्यासोबत आहेत, मग कुठेतरी आपल्या ह्याचा परिणाम होईल असं वाटतं? आमदार गेल्या 1.5 वर्षामध्ये हे आमदारांना काय केलं सगळ्यालाच माहिती आहे आणि आता आमदार नेमकं कुठल्या पक्षात आहेत हीच या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला माहित नाही. आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो, त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये अनगरकर विरुद्ध ही मोहोळ तालुक्याची लढाई बिलकुल नाही. ही लढाई अनगरकराविरुद्ध ते भासवण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना वेड्यात काढण्याचा ह्या सरळ प्रयत्न करतायत. 1.5 वर्षापूर्वी लोकांनी जी चूक केली ती ह्या निवडणुकीत नक्कीच करणार नाहीत, कारण आताचं समोरचं वातावरण आपण बघताय, कुणाच्या ती मेळ राहिलेला नाही. त्यांच्यामध्ये जे काय भांडण चालू आहे, चिठ्ठ्यावर उमेदवार काढण्याची वेळ समोरच्या सर्व पक्षावर आलेला आहे, ह्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. साहेब, अलीकडचं राजकारण बदलत्या वळणावर पोचलेलं आहे. निष्ठा प्रामाणिकपणा ही नावापुरती राहिलेली अशी चर्चा जनतेतून ऐकवायला मिळत आहे. त्यामुळे जनताही संभ्रमित झालेली आहे. या सर्व संभ्रमित झालेल्या जनतेला काय आवाहन करायचं? बरोबर आहे, आपण बघताय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षातून आले, आता आमदार सध्या कुठल्या पक्षाचं काम करतायत, ते नेते मंडळी कुठल्या पक्षातलं काम करते तारतम्य न ठेवता, परंतु राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना 100% निष्ठा आणि गोरगरीब जनता या केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी राजकारण करतो. त्याबद्दल काय मला अजून कल्पना नाही. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार राजू खरे यांनी काल असं म्हटलं की 50 वर्ष यांचीच या तालुक्यामध्ये सत्ता होती, मग 50 वर्षाचा हिशोब या जनतेनं मागितला, तुम्ही दिला नाही आणि 1 वर्ष आमचा आमदार आला तर तुम्ही आम्हाला म्हणता काय विकास केला? हो, ज्या अजेंडामध्ये त्याने जे आपला अहवाल सादर केला होता 5 वर्षामध्ये एक करू, त्या उमेश पाटलांना सुद्धा माझं सांगणं आहे, आपण जिल्हा परिषद गटामधून निवडून आलो,
त्या जिल्हा परिषदेच्या लोक सुद्धा समाधानी आहेत का हे आपण चेक करावं. त्या तालुक्यामध्ये 50 वर्षे काय केलंय का नाही या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. फक्त राजन पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि लोकांची मतं घ्यायची. आता सध्या लोकांना लक्षात आलेलं आहे की राजन मालकाला बोलून फक्त ही लोकांना वेड्यात करतात आणि सगळं करायचं ते करतात. ह्याची उदरनिर्वाह त्यांचं पोट पण या राजकारणावर चालतंय. त्यामुळं या ठिकाणी राजन पाटलावर टीका टिप्पणी करतायत. खरं तर आपण आता बैलगाडून अर्ध भरते वेळी आपल्या आसूड पण होता आपल्यासोबत, आपण वारंवार आसूड फिरवत होता, त्यानंतर पाठीमागे नेमकं काय? आसोड फिरवायचं खरं तर कारण एक आहे, या ठिकाणी समोर आलेले जे काही लोक आहेत विरोधामध्ये जे भ्रष्टाचारी आहेत त्या हसोडानं त्यांना हाणून त्या मायबाप जनतेचं मत रूपी मला आशीर्वाद देणार आणि त्याच जिल्हा परिषद मी गेल्यानंतर त्या हसोडानंच त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी ते हसोड